आणि परभणी लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिलला मतदान पार पडणार आहे। या अनुषंगाने प्रचारासाठी केवळ 2 दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे आज परभणीमध्ये नेत्यांच्या सभा आणि प्रचार रॅलींचा धुरळा उडालेला पाहायला मिळेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ दुपारी पाथरीमध्ये सभा होणार आहे आणि मोटरसायकल रॅलीही पार पडेल। तर संध्याकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांचा प्रचार करतील उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील। ही जाहीर सभा परभणीत होणार आहे। परभणी लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 26 एप्रिलला मतदान होते आणि याच अनुषंगाने आज दिवसभर परभणीमध्ये नेत्यांची मांदियाळी असणार आहे, कारण प्रचाराला केवळ 2 दिवस उरलेत। आपण जर बघितलं तर पाथरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे। याच अनुषंगाने आज संध्याकाळी उद्धव ठाकरे सुद्धा परभणीत असणार आहेत। त्याचप्रमाणे पंकजा मुंडे असतील, भागवत कराड असतील, हे सर्वच नेते परभणीत येत आहेत। मुख्यमंत्र्यांचे नेमका दौरा कसा आहे आणि कशा प्रकारे इथं पाथरीमध्ये त्यांची सभा असणार आहे, आपल्यासोबत शिवसेनेचे नेते सईद खान आहेत। काय नेमकी तयारी आहे आणि कसा दौरा असणार आहे मुख्यमंत्र्यांचा? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एक मोठी सभाला संबोधित करणार आहे आणि परभणी जिल्ह्याचे सगळे तमाम शिवसेनेच्या वतीनं अनेक दिवसापासून मागणी होती एकनाथ शिंदे साहेब परभणीत यायला पाहिजे। आज जे पद्धतीत एकनाथ शिंदे साहेबांना परभणीत साईबाबाचा जे विषय होता, अनेक वर्षाचा प्रलंबित विषय होता, त्याला मार्गी लावला। अनेक नगरपालिकेला निधी पण दिला, अनेक विषय शेतकऱ्याचे मार्गी लावले। एकनाथ शिंदे साहेबांना जे पद्धती 1 वर्षाभर काम केलेलं आहे, अनेक शेतकऱ्याची, अनेक कार्यकर्त्याची, अनेक परभणीकरांची वतीने सगळ्याची एक मागणी होती की एकनाथ शिंदे साहेब जिल्ह्यात यायला पाहिजे। पण आज योग्य टायमाला आमचे शिवसेनाचे एकनाथ शिंदे साहेब सगळ्याला मार्गदर्शन करणारे आणि जे आमचे महायुतीचे उमेदवार आहे महादेव जानकर साहेब त्यांचे प्रचारासाठी सगळ्याला आवाहन करणारे। एकूणच बघायला गेलं तर मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या अनुषंगाने सर्व तयारी जी आहे ते पाथरीत पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्री येथील मोटरसायकल रॅलीने साईबाबा मंदिरात जातील, तिथं दर्शन करून या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। उद्या मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, पाथरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।